आयुष्यभर ज्याने अंगावरती वर्दी चढवलेली होती, अनेक वंचित पीडितांच्या तक्रारी दाखल करून घेतल्या, गुन्हे नोंद करून घेतले, आरोपींविरोधात पुरावे शोधले, गुन्ह्यांचा तपास लावला, त्यानंतर कोर्टाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावणारा कायद्याचा रक्षकच जेव्हा कायद्याचा भक्षक बनतो तेव्हा किती भयंकर प्रकार घडू शकतो याचीच प्रचिती संपूर्ण पुणे शहराला आली, ती सहकारनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडलेल्या एका किळसवाण्या प्रकारामुळे। सहकारनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत याच हद्दीमध्ये राहत असलेल्या एका निवृत्त एसीपी लेवलच्या अधिकाऱ्याने त्याच्याच सुनेवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याची एक घटना समोर आली आहे। हे सगळंच प्रकरण जितकं ऐकायला गंभीर आहे त्यापेक्षाही खरं तर खूप जास्त भयंकर हा सगळा प्रकार घडलाय। हा सगळा प्रकार नेमका कधीपासून घडत होता, आता या सगळ्या प्रकारामध्ये गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर नेमकी ही केस कुठपर्यंत आली आहे, या सगळ्यावरच आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। 30 वर्षीय पीडित सुनेने या सगळ्या संदर्भातली तक्रार सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल केल्याच्या नंतर हे सगळंच गंभीर प्रकरण आता समोर आलंय। खरं तर ही जी महिला आहे तिचं मे महिन्यामध्ये लग्न लावून देण्यात आलेलं होतं, विवाह करण्यात आला होता तो या जयसिंग तांबे यांच्या मुलाशी, ज्याचं नाव आहे गौरव। हा गौरव 35 वर्षीय आहे आणि तो मुळातच नपुंसक आहे। तो नपुंसक आहे हे त्याच्या कुटुंबाला सुद्धा माहित होतं, मात्र ही सगळीच घटना या पीडित महिलेपासून म्हणजे सुनेपासून लपवून ठेवण्यात आली। तिला लग्नासाठी वेगवेगळी आमिष दाखवण्यात आली, लग्नानंतर अगदी सुखी संसाराची स्वप्न तिने पाहिलेली होती। मुळातच सासरा आपला निवृत्त एसीपी असल्यामुळे समाजात चांगलं स्थान आहे, घरचं सगळं चांगलं आहे आणि मुलगा अतिशय चांगला असेल असं सगळंच या स्वप्न या खरं तर महिलेने रंगवलेली होती। आणि त्याच्यानंतर तिचा विवाह झाला। हा विवाह मे महिन्यामध्ये झालेला होता। त्यानंतर मात्र तिला हळूहळू या सगळ्या गोष्टी जाणवत गेल्या। मे महिन्याच्या नंतर काही दिवसांपूर्वी ती महाबळेश्वरला आपल्या पतीबरोबर हनीमून साठी सुद्धा गेलेली होती। त्यावेळी मात्र तिला आपल्या पतीचं हे भयानक सत्य समजलं। त्यावेळी जेव्हा ही हनीमून वरून परत आली त्यानंतर मात्र कुटुंबातलं सगळंच वातावरण बदललेलं होतं। त्यापूर्वीपर्यंत तिला आपला पती नपुंसक असल्याची माहिती सुद्धा नव्हती। त्यानंतर मात्र जेव्हा तिला हे कळलं त्यानंतर घरातल्या सगळ्यांचंच म्हणजे या तांबे कुटुंबाचं तिच्याबरोबरचं वागणं सुद्धा बदललं। जी सासू खरं तर आपल्याला आईसारखी वाटते तीच सासू आपल्या पतीबरोबर म्हणजे सासऱ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी या सुनेवर अनेक दिवसांपासून दबाव आणत होती। हा सगळाच प्रकार जून महिन्यापासून सुरू होता। जून महिन्यापासून खरं तर या पीडित महिलेवरती वारंवार दबाव टाकण्यात येत होता, तो तिच्या सासऱ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी। मुळात आपला मुलगा हा नपुंसक आहे, त्याच्यामुळे तुला गर्भधारणा होऊ शकत नाही, तुला मूलबाळ होऊ शकत नाही आणि तुला जर मुलं हवी असतील तर तुझ्याकडे एकच पर्याय आहे, तो म्हणजे आपल्या सासऱ्याशी शारीरिक संबंध ठेवणं, असं म्हणून तिला धमकावलं जात होतं, जोर जबरदस्ती केली जात होती। मात्र ही पीडिता आज उद्या ही सगळी परिस्थिती बदलेल या आशेवरती होती, मात्र असं काहीही झालं नाही। 10 सप्टेंबरच्या दिवशी खरं तर हा जो निवृत्त एसीपी असलेला जयसिंग तांबे आहे तो स्वतःच्याच सुनेच्या बेडरूम मध्ये घुसला, तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यावेळी सुद्धा तिला अक्षरशः धमक्या देण्यात आल्या, धमक्या देऊन तिच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र तरी सुद्धा ठामपणे या विवाहित महिलेने, या पीडितेने या सगळ्याला नकार दिला। ती तिच्या नकारावर ठाम राहिली, विरोध करत राहिली आणि त्यानंतरच तिने या सगळ्या विरोधातली पोलीस तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला। या निर्णयानुसार तिने सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आणि त्यानंतर आता या महिलेचा पती असलेला गौरव जयसिंग तांबे, त्याचबरोबर तिची सासू श्रद्धा जयसिंग तांबे आणि मुख्य आरोपी असलेला सासरा म्हणजेच जयसिंग तांबे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या तिघांची सुद्धा आता चौकशी आणि या सगळ्याच प्रकरणामधला तपास खरं तर सुरू करण्यात आलाय। मात्र ही केस जितकी दिसतीये त्यापेक्षा अतिशय गंभीर आहे। मुळातच या सगळ्या प्रकरणामध्ये केवळ सासऱ्याने जबरदस्ती केली इथपर्यंतचा हा प्रकार नाहीये, तर मुळात या पीडितेची, तिच्या कुटुंबाची पहिली फसवणूक ही मे महिन्यात झाली। ज्यावेळी यांचं लग्न ठरलं त्यावेळीच मुळात फसवणूक करून हे लग्न ठरवण्यात आलेलं होतं। हा मुलगा नपुंसक आहे याची पुसटशी सुद्धा कल्पना देण्यात आलेली नव्हती। फसवणूक करून लग्न केलं, त्याच्यानंतर काही दिवस सगळं अगदी अलबेल आहे असं दाखवलं गेलं, मात्र हनीमूनच्या नंतर सगळं काही बदललं आणि त्याच्यानंतर जी सासू आपल्याला आईसारखी वाटते त्या सासूने सुद्धा तिच्यावरती अनेक दबाव टाकले, धमक्या दिल्या आणि त्या सगळ्याच्याच नंतर आता सासरा
जो खरं तर वडिलांच्या समान मानलं जातं ज्या सासऱ्याला, त्यात सासऱ्याने हा सगळा नीच प्रकार करण्याचा प्रयत्न केला। मुळात निवृत्त एसीपी असलेल्या माणसाकडून अशा पद्धतीची घटना घडणं हेच मुळात प्रचंड दुर्दैवी आहे। ज्या व्यक्तीने आयुष्यभर अशा लैंगिक छळाच्या, जाणून बुजून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याच्या किंवा विनयभंगाच्या, म्हणजे थोडक्यात महिला अत्याचाराच्या इतक्या सगळ्या केसेस त्याने स्वतः दाखल करून घेतल्या असतील, त्याचा तपास केला असेल, या पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस अधिकारी म्हणून त्याने स्वतः प्रयत्न केले असतील। मात्र आज जेव्हा तो स्वतः एक निवृत्त अधिकारी आहे, त्याच्याच कुटुंबामध्ये अशा पद्धतीचा गुन्हा घडणं, त्याच्या स्वतःकडून आपल्याच सुनेवरती लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणं, हा प्रकारच मुळात प्रचंड भयंकर आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये खूप वेगवेगळे अँगल्स याला आहेत। फसवणुकीचा अँगल सुद्धा आहे, त्याचबरोबर निवृत्त अधिकाऱ्याने अशा पद्धतीने वागणं हा सुद्धा एक अँगल आहे। शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करणं हा सुद्धा सगळाच प्रकार आहे यामध्ये। त्यामुळे पोलीस आता या सगळ्या प्रकरणाचा तपास नेमका कसा करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तातडीने या सगळ्या घटनेचा तपास करून लवकरात लवकर या आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोरातली कठोर शिक्षा करण्याची मागणी ही संपूर्ण पुणे शहरातून आता पुढे येताना पाहायला मिळते। त्याचबरोबर ही जी पीडित महिला आहे तिचं देखील तितकंच कौतुक करावं लागणार आहे, कारण मुळातच आपला सासरा हा इतक्या मोठ्या हुद्द्यावर होता हे माहित असताना, त्याची समाजात एक चांगली ओळख आहे, प्रस्थ आहे, हे सगळं माहित असून सुद्धा तिने ठामपणे तिची भूमिका घेतली, ती अन्यायाविरुद्ध लढत राहिली आणि त्यामुळेच कुठेतरी हा भयंकर प्रकार आता समोर आलाय। त्यामुळे सहकारनगर पोलीस या सगळ्या प्रकरणामध्ये आता कसा तपास करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास इथेच थांबूया। तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।